आज खूप दिवसानंतर मला एका गर्दीने भरलेल्या मंदिरात जाण्याची संधी मिळाली. मी सहसा लोक कमी असलेल्या ठिकाणी जाणेच पसंत करतो. पण मी एक गोष्ट नोटीस केली. जेव्हापासून आपण ज्योतिषाबद्दल जास्त विचार करू लागतो, तेव्हापासून आपल्या आजूबाजूला ग्रहांची लक्षणं दिसू लागतात. फॉर एक्झाम्पल, एक माणूस रांग तोडून पुढे जायचा प्रयत्न करत होता. नो फोटोग्राफी झोन असतानाही तो फोटो काढत होता. मला त्याच्यात राहू दिसला. एक माणूस असा होता ज्याला रांगेत अगदी पुढेच उभं राहायचं होतं. अर्धीच्या वेळी त्याला सगळ्यात पुढे असायचं होतं. सगळ्यात आधी प्रसाद घ्यायचा होता. मला त्याच्यात मंगळ दिसला. कारण असे लोक नेहमी घाईत असतात. काही लोक असेही दिसले की आरतीच्या वेळी किंवा देवाचं दर्शन घेताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. मला त्यांच्यात चंद्र दिसला. एक माणूस बाजूला बसून डोळे बंद करून माळा जपत होता. मला त्याच्यात शनी दिसला. एक जण मंदिराच्या भिंतीवर काय लिहिलं आहे ते वाचत होता. कोणकोणत्या सूचना आहेत, आरती कधी होणार आहे, कोणती पूजा कधी होईल. त्याने गुरुजींना विचारलं की ही पूजा आपण का करतो. मला त्याच्यात बुध दिसला. काही लोक असे होते की ते मंदिरात आतच येत नव्हते, बाहेरूनच हात जोडून नमस्कार करत होते. मला त्यांच्यात केतू दिसला. काही जण गुरुजी पूजा कशी करत आहेत, संपूर्ण प्रक्रिया काय आहे, सगळं कसं केलं जाते हे लक्षपूर्वक पाहत होते. मला त्यांच्यात बृहस्पती दिसला, म्हणजे गुरु. आणि काही लोक प्रसादाकडे पाहत होते. दानपेटीत किती पैसे पडत आहेत, प्रसादात काय आहे, देवाला कोणते कपडे घातले आहेत. मला त्यांच्यात शुक्र दिसला. मग काय होतं, जेव्हा तुम्ही ज्योतिषात खूपच खोल शिरता तेव्हा तुम्ही खूप निरीक्षण करायला लागता. हेच वास्तव आहे. ज्योतिषात ज्या ग्रहांची ऊर्जा सांगितली जाते ती आपल्या आजूबाजूलाच असते. फक्त ती ओळखायला आणि निरीक्षण करायला आपल्याला यायला हवं. याबद्दल तुमचं काय मत आहे खाली कमेंटमध्ये सांगा.